आज या जिल्हा परिषद निवडणुकीच्या निमित्तानं मला आपल्याला सगळ्यांना सांगायचं आहे की सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपल्या मनामध्ये आपण ही ठेवली पाहिजे की उमेदवार महत्त्वाचा नाही, आपण सगळे उमेदवार आहोत। कारण आपल्याकडे इच्छुकांची संख्या खूप मोठ्या प्रमाणावर होती आणि त्यामुळे आपापसामध्ये कुठलेही मतभेद मनभेद होता कामा नाही। उमेदवारापेक्षा सुद्धा आपल्या परिसराचा नावलौकिक वाढवण्यासाठी या मतदारसंघामधली जागा जास्तीत जास्त मताधिक्याने निवडून देण्याच्या बाबतीमध्ये तुम्ही सगळ्यांनी भारतीय जनता पार्टीच्या तिन्ही उमेदवारांना ताकदीने निवडून देण्याच्या बाबतीमधलं काम करणं आवश्यक आहे। शेवटी कुठलाही उमेदवार आपण निवडून दिला तो भारतीय जनता पार्टीचा असेल तर पक्षाच्या माध्यमातून केंद्रातनं राज्यातनं मोठ्या प्रमाणावर विकास काम या सगळ्या परिसरामध्ये होऊ शकेल। आज जिल्हा परिषदेचा सदस्य आपण निवडून देतो पण तो सत्ताधारी पार्टीचा असेल, भारतीय जनता पार्टीचा असेल तरच त्या सदस्याच्या माध्यमातून काम होऊ शकेल। विरोधी बाजूचा निवडून दिला तर त्या माणसाच्या माध्यमातून काही काम होऊ शकत नाही। कारण जिल्हा परिषदेच्या सेस मधून किंवा जिल्हा परिषद सदस्य म्हणून जे अधिकार आहेत त्याच्यामधून आपल्या गटाचा विकास होणं कठीण आहे। आणि त्यामुळे सत्ताधारी पक्ष भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून जर का आपण आपले लोक मोठ्या मताधिक्याने निवडून दिले तर आपला नावलौकिक मुंबईपर्यंत जाईल आणि खऱ्या अर्थानं आपल्या पक्षाच्या नेत्याचा कृपा आशीर्वाद हा तुमच्या आमच्या सगळ्यांवर राहील। अशा पद्धतीचा देखील एक विचार आपल्या समोर मी मांडू इच्छितो।